नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, मला कधीकधी एक प्रश्न पडतो की WALK वॉकचा फुल फॉर्म आपल्याला माहिती नसेल किंवा तत्त्वज्ञ लोकांनी जे अनेक गोष्टींचा उहापोह करण्याचा, त्याच्या मुळाशी जाण्याचा आणि त्याच्यामधून काहीतरी संदेश देण्याचा किंवा ज्यांना जीवनाचा अर्थ गवसला आहे, ज्यांना कशा पद्धतीने मार्गक्रमण करायचं हे ज्ञात आहे, ते विविध जे क्रियापदं आहेत, इंग्रजीतले असतील, मराठीतले असतील, त्यांचं विस्तारीकरण करून त्यांना काही अर्थ देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु योगायोगाने काही विस्तार आणि प्रत्यक्ष जीवनात त्या अनुषंगाने झालेली काही कामं, चालू असलेली कामं याचा विलक्षण संयोग झालेला दिसून येतो. आणि असाच एक संयोग मला या WALK वॉक आणि वारी या निमित्ताने झालेला दिसून येतो. आता वॉक हा विषय आपण बाजूला ठेवूया, परंतु वारी जी चालू आहे गेले कित्येक शतके, म्हणजे देहूवरून निघून तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने जाते आणि आळंदी येथे निघून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर येथे जाते. या दोन्ही पालख्यांच्या निमित्ताने भाविकांचं, वारकऱ्यांचं जे एक स्नेहमिलन होतं आणि ज्ञानोबा तुकोबा माऊलींचा गजर करत जे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने जातात आणि जाता जाता ते नाम घेत जातात, निसर्गाशी एकरूप होऊन जातात. समाज आरती असते, गणगवळण असते, कीर्तन असतात, अभंग असतं, भारूड असतं आणि एकत्वाची भावना, समतेची भावना, कुठलाही भेद, विषमता नष्ट झाल्याची भावना या निमित्ताने दिसून येते. आणि ते लोक हे जिवंतपणे याचा अनुभव घेतात, म्हणजे साक्ष घेतात, डोळ्याने पाहतात आणि त्यांचा अनुभव असतो तो याची देही याची डोळा असतो. म्हणजे ज्याला कुठल्याही इतर पुराव्यांची गरज नाही, स्वतःच एक पुरावा आहेत, अशा पद्धतीने त्यांचं हे सगळं काम त्या संपूर्ण प्रवासात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या अनुषंगाने जेव्हा ते हे सगळं तत्त्वज्ञानाची बैठक असेल, अध्यात्माची बैठक असेल, त्याचा अनुभव घेतात, त्याप्रमाणे सगळं पंचमहाभूतांच्या सानिध्यात जमिनीवर आणि उघड्या छताखाली हे सगळं पाहतात. पाणी असेल, हवा असेल, ऊन, वारा, पाऊस हे सगळं करत करत पंढरीला जातात आणि ते समजून घेऊन, साक्षपुरावा होऊन त्याप्रमाणे कृती करायला ते जीवनात कटिबद्ध होतात. म्हणजे ॲक्ट तिथं होते. म्हणजे सुरुवातीला साक्षपुरावा, विटनेस, नंतर ॲक्ट. आणि संत आपल्याला संदेश काय देतात? सगळ्यांवर प्रेम करा, समाजावर प्रेम करा, कुणाला परका मानू नका. जो भूत भेटणार आहे, जी व्यक्ती भेटणार आहे तिलाच भगवंत माना, तीच माऊली म्हणून जवळ करा, असा एक अलौकिक संदेश संतांनी आपल्याला दिलेला आहे. तो समतेची उपासना करणारा आहे. त्यामुळे लव, अफेक्शन, समता, एकत्वाची भावना, समरूपतेची भावना त्याच्यातून वाढीस लागते. आणि सगळ्यात शेवटी काय तर या तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर, या अध्यात्माच्या बैठकीवर संतांनी दाखवलेल्या मार्गदर्शनाच्या मार्गावर काय होतं तर ज्ञानप्राप्ती होते. ज्ञानप्राप्ती म्हणजे काय की देवापासून मी वेगळा नाही, देव मोठा एक वर्तुळ आहे, मी छोटं वर्तुळ आहे, त्याच्या मोठ्या वर्तुळातलंच मी छोटं वर्तुळ आहे, अशा प्रकारची ही भावना दृढ होते. आणि मी देवाचा आणि देव माझा, म्हणजे देव मला प्रकार नाही, मी देवाला प्रकार नाही, माझं शरीर देव चालवतो, मला अन्न, वारा, पाऊस, पाणी हे सगळं प्रदान करतो, मी कष्टाने पिकवलेली भाकरी खातो, मलाही खाऊ घालतो आणि ह्या देवाने चालवलेल्या शरीरात देवाच्या माध्यमातून रक्त तयार होतं आणि ते रक्त, हा श्वास मला जगायला मदत करतो. ती सगळी देवाची कृपा आहे, अन्यथा हे कसं होणार हे सगळं, अशी त्याच्यामध्ये कृतज्ञतेची भावना असते, एकरूपतेची भावना असते, देवाचं होण्याची आणि देव आपला होण्याची भावना असते. त्यामुळे मी जो WALK म्हणजे वॉक, ॲक्ट, लव आणि नॉलेज हा जो चौकोन मांडला आहे, तो चौकोन पाश्चात्य विद्वानांनी, शास्त्रज्ञांनी कदाचित नंतर मांडला असेल, परंतु आपल्या संतांनी आणि संतांच्या माध्यमातून आपल्याला जी वारीची परंपरा लाभली, त्यांनी हा अलौकिक असा संदेश आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे वॉक हे आपल्या संस्कृतीने, आपल्या समाजाने फार पूर्वीच अंगीकारलेलं आहे आणि त्याचं जिवंत दर्शन म्हणजे वारी आहे, असं मला ह्या निमित्ताने सांगावंसं वाटतं. मी याच्यावर विचार करत होतो आणि
मला हे जाणवलं की वारीमध्ये हे सगळ्या गोष्टी आपोआप घडून येत आहेत. संतांनी दिलेल्या मार्गावर वारकरी चालतायत आणि त्यांच्या माध्यमातून विटनेसही करतायत ते स्वतःच्या जीवनात, म्हणजे त्याची साक्षही घेत आहेत, पुरावा स्वतःच्या देहाने डोळ्याने अनुभवत आहेत, ॲक्ट होत आहेत, समाजात त्याप्रमाणे समतेचा चांगुलपणाचा संदेश देत आहेत, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जगाचं प्रबोधन करतायत, हरिपाठाच्या माध्यमातून लोक चांगुलपणाच्या मार्गावर मार्गक्रमण करतायत, म्हणजे ॲक्शन घडून येत आहे. लव म्हणजे प्रेम, समाजाला दिलेला आपलेपणा, समाजाला मानलेलं आपलं, आणि ह्या सगळ्यातून नष्ट होणारी विषमता म्हणजे WAL आणि K म्हणजे नॉलेज, म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून समाजात घडून येणारं परिवर्तन. असा हा सगळा वॉकचा चौरस आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यातली ही पहिली पायरी आहे. असं संतांनी दिलेलं ज्ञान ग्रहण करण्यात आपल्याला किती पायऱ्यांचा प्रवास करायचा हे येणारं काळ ठरवेल. तुर्तास आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकर याला रजा द्या. या आपल्या ऑफबीटच्या प्रवासात नवनवीन वारकऱ्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न करा. आपणही ज्ञानाच्या मार्गावर चालूया. आपणही WALKचा अर्थ समजून घेऊया आणि आपलं जीवन अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. तर तुमची रजा घेतो, हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.